नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी प्रश्न बघूया आपण. तर पहिला प्रश्न बघा, बिहार क्रिकेट असोसिएशनचा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिलं ऑप्शन आहे हर्षवर्धन, दुसरा ऑप्शन आहे प्रिया कुमारी, तिसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि चौथा ऑप्शन आहे रोहित कुमार. तर याचं करेक्ट उत्तर आहे बिहार क्रिकेट असोसिएशनचा लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांची. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर बिहार क्रिकेट असोसिएशनची स्थापना झालेली आहे 1935ला. अध्यक्ष जे आहे ते हर्षवर्धन आहे, उपाध्यक्ष आहे प्रिया कुमारी, मानद सचिव आहे जिया उल अरेफिन, संयुक्त सचिव आहे रोहित कुमार आणि कोषाध्यक्ष आहे अभिषेक नंदन. पुढील प्रश्न पहा, सन 2025-26च्या हंगामातील ला लिगा स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? उत्तर आहे FC बार्सिलोना. पुढचा प्रश्न पहा, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? पहिलं ऑप्शन आहे मुंबई, दुसरं ऑप्शन आहे अहमदाबाद, तिसरं ऑप्शन आहे लखनौ आणि चौथं ऑप्शन आहे बँगलोर. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अहमदाबाद. तर जागतिक योगासन चॅम्पियनशिपचे यजमान शहर आहे 2026चे अहमदाबाद. पुढील प्रश्न पहा, फोय सागर तलावचे बदललेले नाव काय? ऑप्शन 1 आहे अरुण सागर, ऑप्शन 2 आहे वरुण सागर, ऑप्शन 3 आहे लक्षद्वीप सागर, ऑप्शन 4 आहे अंदमान सागर. तर याचं करेक्ट उत्तर आहे वरुण सागर. तर फोय सागर तलावचे बदललेले नाव काय? वरुण सागर. तर बघा, संरक्षण विभाग चे बदललेले नाव आहे युद्ध विभाग. त्यानंतर बघा, जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनचे नाव काय आहे नवीन? तर महर्षी दयानंद विश्रांतगृह. हे कुठं आहे? राजस्थान इथे. पुढचं बघा, जलालाबादचे नाव काय बदललेलं आहे? परशुरामपुरी उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचं जे आहे कानार्क पूलचं नाव काय झालेलं आहे नवीन? तर सिंदूर ब्रिज मुंबई. ठीक आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचं नाव काय झालेलं आहे? सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे नाव झालेलं आहे नवीन. त्यानंतर बघा, भारत इंग्लंड कसोटीचे नाव काय झालेलं आहे नवीन? तर अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी नाव झालेलं आहे. खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हिंदुस्तान जेट ट्रेनरचं नाव बदलून काय झालेलं आहे? यशस ट्रेनिंग विमान असे नाव झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजे DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? पहिलं ऑप्शन आहे डॉक्टर समीर कामत, दुसरं ऑप्शन आहे राजेश कुमार सिंह, तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर व्ही नारायण, चौथा ऑप्शन आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. तर याचं करेक्ट उत्तर आहे राजेश कुमार सिंह. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2. तर बघा, इस्रोचे जे चेअरमॅन आहे ते डॉक्टर व्ही नारायण आहे. ठीक आहे. त्यानंतर CRPFचे जे महानिदेशक आहे ते आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. त्यानंतर पुढचं बघा, भारताचे पहिले रॉक चेक डॅम कुठे आहे? पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले रॉक चेक डॅम कुठे आहे? पहिलं ऑप्शन आहे लडाख, दुसरं ऑप्शन आहे राजस्थान, तिसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथं ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लडाख. तर भारताचे पहिले रॉक चेक डॅम कुठे आहे? तर लडाख इथे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशामध्ये आता 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही? जसे की इंस्टाग्राम, त्यानंतर टेलिग्राम वगैरे जे सोशल मीडिया आहे ते वापरता येणार नाही 16 वर्षाखालील. ठीक आहे. फेसबुक वगैरे. अमेरिका, दुसरं ऑप्शन आहे जापान, तिसरं ऑप्शन आहे मलेशिया, चौथं ऑप्शन आहे फ्रान्स. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 3 मलेशिया. तर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून बंदी घातलेली आहे मलेशियाने. पुढील प्रश्न पहा, कॉम्प्लेनचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? पहिलं ऑप्शन आहे विराट कोहली,
दुसरा ऑप्शन आहे वैभव सूर्यवंशी, तिसरा ऑप्शन आहे भुवनेश्वर कुमार, चौथा ऑप्शन आहे रोहित शर्मा. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. तर कॉम्प्लॅनचे नवीन ब्रँड अँबॅसिडर बनलेले आहे वैभव सूर्यवंशी.